अकोल्यामध्ये तापमान 46 अंशांवर गेलं असून सूर्य अक्षरशः आग ओकतोय। वाढत्या तापमानासोबत अकोलेकरांना आता पाणी टंचाईच्या संकटाला देखील सामोरं जावं लागतंय। महापालिकेनं पाणी कपात केल्यानं 6 दिवसांनी अकोलेकरांना पाणी मिळतंय। मिळणारं पाणी पुरेसं नसतं, शिवाय कमी वेळातच पाणी पुरवठा बंद केला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। त्यामुळे पाण्याची साठवण करताना महिलांची दमछाक होतीये। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात फक्त 29% उपयुक्त पाण्याचा साठा शिल्लक असल्यानं महापालिकेनं हा निर्णय घेतलाय। दिवसभर आता पुरा दिवस पाण्यात जाते आमचं। पाणी भरावं तर घरातले कामं राहते, पण असं पाण्यात उन्हात उभं राहिलं की आजारी पडावं लागते। करावं तर काय करावं सांगा। सारा दिवस पाण्यात जाते का? सारा दिवस म्हणजे आता किती वाजून राहिले पहा, आणखी पाणी बाकी आहे। 350-350ची एक टाकी विकत आणावं लागते, ते छोटी 700 रुपयाचे 2 बॅरल आणले ना, पाणी नाही पुरत तर करावं काय। ते 6-6 दिवसानं नळ आले, कधी 6 दिवसांनी येतात, मग कधी 2 घंटे राहतात, मग कधी कोणाचं पाणी होत नाही, कधी काहीच नाही। मग नळ सोडणाऱ्याला आम्ही फोन लावला तर ते टाइमही होऊन जातात, ते तरी काय करते। सगळे माणसं घरी ठेवलं, कधी कधी आला टाइम तर समजा पाण्यासाठी किंवा नळ लावा मोटर लावा, त्याच्यातूनही काही चढत नाही। ते गौतम भाऊ काय करते समजा तिकूनच नाही सोडले तर मग कसं आहे ना ते। पण साठवणूक कशी करतो? आम्ही हे काही डबे भरतो, कधी काही आला टाइम तर कुकर भरतो, गंज भरतो, सगळं भरून ठेवतो त्याच्यासाठी। कामावरच्या माणसाला कामावर जाता येत नाही, आंघोळ करायला पाणी नसलं बिन आंघोळीचा माणूस कामावर पाठवावं लागते। आणि जर घरी राहिले ते तर मजुरी पडते, मजुरी पडली तर आम्हाला पैसा कमी पडते। एक भाड्याच्या घरात राहतो आम्ही, एका पाण्यामुळे आम्हाला हा सगळा प्रॉब्लेम सहन करावा लागतो। धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनामुळे हे होत आहे। तसेच आपल्या अकोल्याला लागणारे जे पाणी आहे ते आपल्याला धरणातून हे जून अंतिम किंवा जुलैच्या महिन्यापर्यंत पुरणार एवढं आहे सध्या। त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त पाण्याची कशी बचत होईल याबाबत स्वतः काळजी घ्यावी व महानगरपालिकेला सहकार्य करावे।